आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. कोणी आहे का? या भद्र जीवास उचलून न्या आणि जिवंत पुरा, पूर्णतः पुरून टाका. या भद्र जीवाकडे पाहवतही नाही. जा घेऊन जा याला. नंदीचा तो शाप. तो शाप माझे अनिष्ट करणे असंभव आहे. कोण आहे मी? दशानन आहे मी. ब्रह्माकडून वरदान प्राप्त असलेला त्रिलोकाधिपती आहे मी. मला पराजित करणारा या तीनही लोकात कोणीही नाही. भ्रमात राहू नकोस पुत्रा. हे त्रैलोक्यवासी देवतागण अतिशय कपटी विचारांचे आहेत, मायावी आहेत. कोणताही क्षुल्लकसा अवसर पाहून राक्षसांना मारण्याचा प्रयत्न सदैव सज्ज असतात. दशानना, तुझ्यात असलेले दोष त्रुटी तुला जाणूनच घ्यायला हवेत. माझ्यातील दोष आणि त्रुटी, या दशाननात त्रुटी. कालाची वक्र दृष्टी असेल तर एक दोरी ही सर्प बनून दंश करते. ब्रह्माकडे अमरत्व मागताना वानर आणि मनुष्यास तू हीन समजण्याची चूक केली आहेस पुत्रा. ब्रह्मदेव, देवता, नक्षत्र, गंधर्व, गरुड, नाग, किन्नर यांच्या हातून मला अजिबात मृत्यू येता कामा नये. नर आणि वानरांकडून. नर आणि वानर. मातोश्री, आपल्या म्हणण्याचा अर्थ आहे की तुच्छ मानव आणि शूद्र मानवांकरवी माझा मृत्यू. या अमर दशाननास या शूद्र जीवींकडून मृत्यू संभव आहे. त्याचा सुगंध कुठून तरी दूरवरून माझ्यापर्यंत पोहोचत आहे पुत्रा. माझे अंतर्मन मला सांगत आहे की ही दुर्घटना पुढे घडणाऱ्या अघटिताचा संदेश आहे. त्याचं मूळ कारण तुझ्यापासून जन्मलेला कुरूप शिशु आहे. तोच अशुभाचे संकेत देत आहे. त्या नंदीच्या शापानुसार तुझा नाश करण्याकरिता कुठेतरी काहीतरी अवश्य घडत आहे. त्या वानर शिशूच्या गर्भसंस्काराचा उत्सव आजच होणार आहे. जर असं असेल तर ते नष्ट करण्याकरिता कोणीतरी दिव्य शक्तीने गर्भधारण केला आहे. तो कोण आहे? कोण असेल? हे सगळं मला स्पष्ट रूपात दृष्टीगोचर होत नाही आहे. माझी मायावी शक्ती निष्फळ ठरत आहे. परंतु मी तिला स्पष्टपणे पाहिलं आहे. तुझ्या शत्रूला जन्म देण्याकरिता ती माता सिद्ध झाली आहे. त्यांच्या सोबत त्यांचं रक्षण करणारी शक्ती आहे. पुत्रा,
यापुढे तुला अतिशय सावधपणे पाऊले टाकावी लागतील. आपल्याला त्यांच्याशी लढावं लागेल, अन्यथा पुढे तुला याचे वाईट परिणाम निश्चितच भोगावे लागणार आहेत. हे देवतागण राक्षसांचा संहार करण्याकरता प्रतीक्षाच करत असतात. त्यामुळे तुला समाप्त करणे हाच त्यांचा मुख्य उद्देश आहे. सावधान पुत्रा, सावधान. जसे की मी आपणा सर्वांस सांगितले, ती कुठली तरी दैवी शक्ती आहे जी मातेच्या गर्भात लपून बसलीये. तो कोण आहे आणि कुठे आहे हे मला जाणून घ्यायचे आहे. मला समाप्त करण्याकरिता सर्व देवतांनी मिळून रचलेले कुभांड आहे हे. मी त्यांना हा अवसर प्राप्त होऊ देणार नाही. ते बालक जिवंतपणे या भूमीवर येता कामा नये. त्या शक्तिशाली मातेला आधीच समाप्त करूनच टाकले पाहिजे. संपूर्ण राक्षस जातीला संपुष्टात आणण्याकरिता देवतांनी रचलेला डाव आहे हा. राक्षस जातीला ते संपवू पाहतायत. त्यांना हा अवसर लाभता कामा नये. तो शिशु या भूमीवर जन्मास येता कामा नये. ती कोण स्त्री आहे जिच्यात असा दिव्यांश आपल्या गर्भात वाढवण्याची क्षमता आहे. त्या बालकास समाप्त करावे लागेल. माझ्या दयेवर जगणाऱ्या त्या देवतांना, मानवांना, वानरांना योग्य तो धडा शिकवावाच लागेल. वानर शिशूचा जन्म एखाद्या वानर स्त्रीच्या गर्भातून होणेच संभव आहे आणि त्यामुळे वानर स्त्रियांवर सतर्कतेने दृष्टी ठेवा. त्या गर्भवती वानर स्त्रीला शोधून काढून समाप्त करावयास हवे. रहस्त, सांग या कार्याकरिता कोण उपयुक्त आहे? प्रभू, शीघ्र गतीने पृथ्वी प्रदक्षिणा करून हवं ते शोधून आणणारा मायावी विद्येत निपुण आपले बंधू मारीच यांचा पुत्र काल नेहमीच या कार्याकरिता योग्य आहे. क्षणभरात लक्ष्यापर्यंत पोहोचू शकणारा चतुर आहे तो. कालनेमी, आज्ञा करा प्रभू. या लंकेत कुणी महामायावी आहे तर तो तूच आहेस कालने. तुला माझे एक महत्वपूर्ण कार्य करावयाचे. एका वानर स्त्रीच्या गर्भात वाढणाऱ्या माझ्या शत्रूला गर्भरूपातच समाप्त करायचे. ती कोण आहे, कुठे आहे हे जाणून घ्यावयाचे. हे कार्य केवळ तुलाच संभव आहे. तुझ्याशिवाय कुणीही करू शकत नाही. समजलं लंकापती, सर्व समजलं. या काल नेमीने आपल्या मनपटलावरील चिंता जाणली आहे. या सभेत अदृश्य रूपात मी सुद्धा उपस्थित आहे. ती गर्भवती जिथे कुठे असेल तिला मी शोधून काढेन. आज्ञा असावी महाप्रभू. जा, तात्काळ प्रयाण कर.
गर्भवती बाई हीच असणार. जरा थांब बाळा. मला खूप तहान लागली आहे. थोडं पाणी देशील का? कंठ शुष्क पडलाय रे. थोडंसं पाणी दे बाळा. तृप्त झाले बाळा. बाळा, ती कोण आहे रे? पाहून तर एखादी महाराणी वाटते. त्या आमच्या सुमेरू राज्याच्या महाराणी महाराज केसरींची पट्टराणी माता अंजना देवी आहेत. महाराणी गर्भवती आहेत का? हो तर परमेश्वराच्या कृपेने त्या गर्भवती झाल्या आहेत. पाहूनच वंदन करण्याची इच्छा होते. त्या देवीसारख्या मातेबद्दल आणखीन जाणून घ्यायचंय. सांग ना बाळा. अंजना देवींच्या गर्भात वाढणारा शिशु दैवी अंश असणारा शिशु आहे. म्हणजे माझ्या मृत्यूचं कारण ठरणारा तो शिशू सुमेरूची महाराणी अंजना देवीच्या गर्भात वाढतोय. आ? बिचारी स्त्री जिला माझ्या हातांनी मरावं लागणार आहे. तिच्या मृत्यूवर आनंदाने हर्षविभोर होण्याची कामना करतो. परंतु मी कोण आहे? त्रिलोकाधिपती, तिन्ही लोकांचा स्वामी. मी जेव्हा त्या वानराचा वध करेन तेव्हा लोक माझ्याविषयी काय काय बोलतील. एका मुंगीला मारण्याकरिता हत्तीने येण्याची आवश्यकता होती का? आ? देवाधिदेव या लंकाधिपतीच्या योग्यतेवर, महानतेवर कुठला आघात होता कामा नये. म्हणूनच हे कार्य मी तुमच्यावर सोपवतोय. अंजनाच्या अंताचं कारण बनण्यास कोण इच्छुक आहे? आ? देवादिदेव लंकाधिपती, ही सुसंधी आपण मला प्रदान करावी. माझ्यासाठी यापेक्षा मोठा पुरस्कार असूच शकणार नाही. जा नागदंत, त्या अंजनाचा वध करून तुला विजय वार्ता परत घेऊन येताच पुरस्कार मिळेल. जशी आज्ञा प्रभू. हे रक्षा कवच दुष्ट शक्तींना या कक्षापासून दूर ठेवे. ही कसली दैवी शक्ती आहे?
जी मला आत प्रवेश करण्यास बाधा बनत आहे. परंतु मी आत प्रवेश करण्याचा मार्ग अवश्य शोधून काढेन. मी इथे कसे आले? माझं कार्य पूर्ण झालं. तो जांबुवंत हिचं रक्षण करण्याचा निश्चितच प्रयत्न करेल. बहुतेक इथे येतही असेल, परंतु हिचे रक्षण करणे स्वप्न पाहण्याप्रमाणे आहे.
नागदंत, जाळून टाकले. मी स्वतः तिला जाळून टाकले. हो, ती मृत झाली. आपली शत्रू धरणीवर कोसळली. नेत्र उघडण्यापूर्वीच तिला समाप्त करून टाकलं. आनंद, परमानंद. आनंद, परमानंद. नागदंत, शाबास, खूप मोठे कार्य केलेस तू. आज माझ्या शत्रूचा नाश झाला. हा आनंदाचा क्षण आपण साजरा केला पाहिजे, आनंदोत्सव केला पाहिजे. नागदंत, तुझ्या या शौर्य प्रित्यर्थ आम्ही एका आनंदोत्सवाचं आयोजन करत आहोत. आपला हा विजयोत्सव उद्याच होऊ द्या. जशी आज्ञा प्रभू. लंकाधिपती, आपला पुरस्कार माझा सन्मान आहे. आणखी कोण आहे? कोण आहे आणखी? कुणीही नाही, कुणीही नाही. या रावणाचे त्रिलोकात शत्रू असू शकतात, परंतु त्याला जिंकू शकणारा कुणीही शत्रू नाही. ना कुणी जन्मलाय, ना कुणी जन्मेल. कुठे अंजना? कुठे? कुठेच दृष्टीत पडत नाहीत प्रभू. ही दृष्टीच पडत नाही याचा काय अर्थ आहे? जा, सर्व दिशांना अंजनाचा शोध घ्या. हे काय स्वामी, आपल्याला जराही करुणा येत नाही. अंजना, तिने आपल्या गर्भात आपला अंश धारण केला आहे आणि त्याला या विश्वात आणण्याकरिता संघर्ष करते आहे. हे कसली हिंसा आहे? हे कसली परीक्षा आहे? आपला अंश धारण करणं तिचा अपराध आहे का स्वामी? अंजनाला ही अशी शिक्षा का भोगावी लागतेय? देवी, ही ना कसली शिक्षा आहे ना कुठली परीक्षा. प्रत्येक परिस्थिती
केसरी पत्नीचं सामर्थ्य, आत्मधैर्य, आत्मशक्ती वाढवतच आहे आणि तिला सामर्थ्यवान व्हावंच लागेल. या सृष्टीत चांगल्या कार्यांमध्ये सदैव विघ्नेही येतच असतात आणि ती त्या कार्यात बाधा बनण्याच्या उद्देशाने नाही, तर ते कार्य आणखी प्रबळ आणि उत्तमरित्या व्हावे म्हणून असतात असे समजावे देवी. तसेच महाराणी अंजना जितकी दृढ होईल तितक्याच परीक्षा तिच्या सम्मुख असतील. कारण तिच्या गर्भात वाढणारा शिवांश त्या शक्तीवर सदैव दुष्ट शक्ती या आक्रमण केल्याशिवाय राहणार नाहीत. अंजनाला सर्व अडथळ्यांचा सामना करून यातून पार व्हावं लागेल. तिला दृढ व्हावं लागेल. आपले शब्द सत्य आहेत, परंतु बिचारी अंजना